दररोज रोपांना पाणी देतो, पण फळ, फूल हे फक्त त्या त्या ऋतूप्रमाणेच येतात. म्हणून आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे, कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावरच होणार आहे. त्यामुळे आयुष्यात आपला हा संयम हवाच. तर नमस्कार मंडळी, पूजाच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? मस्तच असायला हवं. तुम्ही बघू शकता वातावरण इतकं छान झालेलं आहे ना, आणि आभाळ एवढं दाटून आलेलं आहे ना, असं वाटतं आता किती पाऊस पडतो आणि किती नाही. खरंच निसर्गाची ना ही किमयाच वेगळी आहे. उन्हाळ्यामध्ये असं वाटायचं की किती ऊन, सगळं कसं एकदम सगळीकडे गरम गरम होत होतं आणि उष्ण असं होतं. पण आता जसा पाऊस पडला ना, तसं सगळीकडे कसं छान थंडगार असं वातावरण झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, ही आहे माझी पहिली बाल्कनी. याच्यामध्ये हा गावरान बेल लावलेला आहे मी, बेलाचं झाड. तर आता पावसामध्ये इतकं छान झालं ना ते, तरी त्याला इथे पावसाचं पाणी मिळत नाही, कारण हे गॅलरीमध्ये लावलेलं आहे. पण तरी इतकं उंच आणि इतकं छान झालेलं आहे ना. हा गावरान बेल आहे आणि त्याच्याच बाजूला हा अबोली कलरचा असा हा गुलाब आहे. या गुलाबाचं वैशिष्ट्य असं आहे ना, की जेव्हा त्याची कळी येते ना, तर ते अशी वेगवेगळ्या कलरमध्ये त्याच्या रंगछटा अशा दिसतात आणि नंतर ते फूल जेव्हा असं कोमेजून जातं ना, तेव्हा असं पूर्ण पांढरं होतं. तर इथे छान मस्त हा मनी प्लॅन्ट असा या नेटवरती लावलेला आहे मी, आणि खूप मोठा असा मनी प्लॅन्ट झालेला आहे. आणि पावसाचं वातावरण होतंच, तर पाऊस एवढा चालू झाला ना प्रचंड, तर म्हटलं चला 2-3 कुंड्या खाली होत्या, तर त्याच्यामध्ये मला ही छोटी अशी रोपं लावायची होती काही. तर ही पर्पल आहे, पर्पल हार्ट आहे याचं नाव. तर छानपैकी एक कुंडी माझ्याकडे होती, त्याच्यामधली मातीनं मी अशी वर खाली करून घेतली, अशी उकरून घेतली, जेणेकरून हे जे छोटंसं ही जी डांग आहे ना, ही त्याच्यामध्ये जगली पाहिजे. तर पर्पल हार्ट म्हणतात याला, आणि याला फुलं पण येतात काही दिवसांनी, अशी छोटी छोटी फुलं. पण हे दिसायला इतकं छान वाटतं ना. आणि याच कलरमध्ये माझ्याजवळ एक दुसरं पण आहे, पण त्याचं नाव काही वेगळं आहे, पण ते पण इतकं सुंदर आहे ना, ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे. आणि ह्या छोट्या कुंडीमध्ये जे झाड दिसतंय ना, ते झाड कसलं आहे काय माहिती. जेव्हा मी माहेरी गेली होती ना, तेव्हा आईबाबांसोबत, तर एक खूप प्रख्यात असं मंदिर आहे तिथे, सुपोनाथ महाराजांचं. तर तिथून मी हे छोटंसं रोपटं आणलं होतं, आणि त्याला बिया पण लागल्या होत्या. तर हे बियापासून बनवलेलं, याच्यामध्ये उगवलेलं हे झाड दिसतं तुम्हाला. तर मी ना त्याला आता म्हटलं मोठ्या कुंडीमध्ये लावणार आहे, कारण त्याला ते थोडं त्या छोट्या कुंडीमध्ये मोठं झालेलं आहे आणि त्याला वाढण्यासाठी जागा थोडी कमी पडत आहे. तर त्यामुळे मी काय केलं ना, त्याला या मोठ्या कुंडीमध्ये लावून घेतलं. आणि हा व्हिडिओ माझा बऱ्याच दिवसाचा आहे. आता ते झाड एवढं मोठं झालं ना, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल ते. आणि जसं मी या कुंडीमध्ये ते झाड लावलं ना, तसं त्याने इतकी छान त्याला अशी मस्त पानं फुटली, आणि इतकं ते झाड असं बहरलं ना. आणि खरंच त्या छोट्या कुंडीमध्ये त्याचा जीव गुदमरला असेल, आणि या कुंडीमध्ये त्याला एकदम मुक्त असा श्वास घ्यायला मिळाला. आणि खरंच आपल्या बाबतीत पण तसंच आहे ना. आपल्याला कुणी जर आपल्या स्वातंत्र्यावरती गदा आणला ना, तर आपल्यालाही तसंच होतं, श्वास रोखल्यासारखा होतो, असं मुक्तता मिळत नाही. तर तसंच या झाडांचं सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता हे झाड किती छान झालेलं होतं याच्यामध्ये पण ते वाढत नव्हतं, बऱ्याच दिवसापासून तेवढंच होतं. आणि या छोट्या कुंडीमध्ये हे जे बाजूचं दिसत आहे ते बांबू प्लॅन्ट आहे. तर असे मी इथे 2 झाडंही लावून घेतलीत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की नायका हॉलमधून मी काय काय ऑर्डर केलं आहे. सध्या चेहऱ्याकडे लक्ष देऊ नका, कारण तब्येत ठीक नाही. 2 त्रास होत आहेत, एक तर सर्दी आणि ताप आहे, आणि दुसरा दाताचा त्रास होत आहे. तर थोडं बोलता येत नाही, हे सगळं थोडं सुजलेलं आहे. तर सध्याच पार्सल आलेत माझे. तर नायका पिंक सेल चालू होता, तर त्याच्यामधनं मी काय ऑर्डर केलं तर ते दाखवते. तर अशा बॉक्समध्ये सगळ्यात आधी आलेला आहे हा हेअर ब्रश. मागवलेला आहे मी, कारण माझे केस ना
कुरळे आहेत आणि कुरळे केस न विंचरायला फार कठीण जातात. तर म्हटलं चला, 275 याची प्राइस आहे. पण खरं सांगू का, हा ऑर्डर केला आणि हा माझ्या केसांमध्ये काम करत नाही. कारण माझे केस आहेत जाड आणि हा व्यवस्थित जात नाही आहे माझ्या केसांमध्ये. तर असं वाटत आहे हा मी बोलवायला नव्हता पाहिजे, पण बोलावला आता. आता वापरावं तर लागेलच हा. आणि याचे जे ब्रिसल्स आहेत ना, सॉफ्ट आहेत. नाही तर काही काही याचे ना ब्रिसल्स हे कडक असतात आणि मग ते कडक असले ना की केसामध्ये लवकर जात नाहीत आणि केस त्याच्यामध्ये गुंततात. त्यामुळे मग मी हा सॉफ्ट ब्रिसलवाला हा हेअर ब्रश मी ऑर्डर केला होता. तर असा हा पहिला ब्रश आला आणि त्यानंतर आला नायकाची जी पॅकेजिंग आहे ना, ती पॅकेजिंग खरंच खूप छान येते. तर हे याच्यामध्ये असं गुंडाळलेलं असतं. ह्याच्यामध्ये हे बघा, असा हा पूर्ण ठेवलेला असतो याच्यामध्ये. पॅकेजिंग खरंच खूप छान राहते नायकाची. तर इथे मी ऑर्डर केलेलं आहे सीताफिलचं 48 अवर ॲक्टिवेशन सिरम. हे मी ऑर्डर केलेलं आहे. मला आधी एका डॉक्टरांनी सीताफिलचं सिरम दिलं होतं. तर त्यांनी माझे ब्लॅक स्पॉट जरा कमी झाले होते, पण आता परत आलेले आहेत. तर मग मी हे नायकावरूनच ऑर्डर केलेलं आहे. तर असं हे सिरम आहे. तर असं पंपवालं हे सिरम आहे आणि हे कशाकशावरती उपयोगी पडतं, तर ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन असते ना, की ज्यांना थोडंसंही काही लावलं की इचिंग होते, तर त्या स्किनवाल्यांसाठी हे खूप छान आहे. आणि अप्लाय केल्यानंतर याच्यावरती लिहिलेलं आहे तसं, की अप्लाय केल्यानंतर 48 तास हे तुमच्या चेहऱ्याला छान तुकतुकीत ठेवतं. तर त्यामुळे बघूया, हे यूज करून बघूया. अजून मी हे यूज केलेलं नाही आहे, पण याच्यावरती मला काही % ऑफ होतं, तर मग मी हे त्यामुळे ऑर्डर केलं. हे 899ला आहे. 899चं एवढीशी बॉटल. इथे किंमत आहे 899. तर बघू आता याचा रिझल्ट कसा आला कसं नाही. सीताफिलचे प्रोडक्ट थोडे महागच असतात. तर बघूया. मागच्या वेळेस मला हे डॉक्टरांनी दिलं होतं, त्यामुळे मग मी ऑर्डर केलं. आणखी हे नव्हतं, हे हे जे दाखवलं होतं ते होतं. तर आणखी हे वालं मी ऑर्डर केलेलं आहे. हे आहे परफेक्टिंग सिरम आहे. ब्राईट स्किन, रेडियंट स्किनसाठी हे यूज करतात. म्हणजे जे असे काळे काळे डाग आहेत ना, आता इथे काळे काळे डाग आहेत मला. तर हे काळे काळे डाग घालवण्यासाठी ना याचा तुम्ही उपयोग करू शकता. पण ना मला हे तर मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतलं, पण त्यांचं ना ते थोडं वेगळं होतं. हे थोडं वेगळं आलं. तर आता बघूया याचं पॅकेजिंग पण कुठे गेलं काय माहिती. आणि ह्याची ही किंमत 899च्या जवळपासच आहे की 999 आहे काय माहिती. कारण याचं पॅकेजिंग गेलं, याची किंमत नाही आहे याच्यावरती. पण 800च्या वरतीच आहे हे पण. तर हे असं दुसरं सिरम मी मागवलेलं आहे. तर हे 2 सिरम आहेत. याचा वापर केल्यानंतर मी नक्की तुम्हाला सांगेल की हे कसं आहे आणि कसं नाही. तर असं छानपैकी मस्त हे 2 सिरम ऑर्डर केले आणि त्यानंतर या तिसऱ्या डब्यामध्ये आलेला आहे पॅकेजिंग पण छान असते नायकाची ना. तर असं आलेलं आहे हे काजळ, नायकाचंच. हे पण असं आलं होतं, पण ते मला मोह आवरल्या गेला नाही आणि मग मी खोडून बघितलं. तर हे असं होतं. असं असलं की मग ते असं काढा आणि बघा.
तर हे आहे चौथं प्रोडक्ट. निघत निघालं. हे नायकाचं आहे. याच्या आधी मी यूज करून बघितलं होतं तर छान होतं, तर त्यामुळे मी आता हे दुसरे पेन्सिल ऑर्डर केलेली आहे आणि भरपूर तास राहतं, स्मच होत नाही. 349 याची प्राईस आहे. तिथे लिहिलेलं होतं की तुम्हाला एक जर काजळ तुम्ही घेतलं तर तुम्हाला दुसरं काजळ फ्री, पण मला दुसरं काजळ फ्री आलं नाही याच्यामध्ये, हे एकच काजळ आलं. तर छान ब्लॅक सेट काजळ आहे हे. तर हे मी तुम्हाला नक्की वापरून दाखवेल. आणि माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मला बोलायला जरा त्रास होतो आहे कारण दातामुळे, तर समजून घ्या जरा. तर आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मला पर्स, पाऊच ज्याही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याचा मला त्या गोष्टी कलेक्ट करायला खूप आवडतात. तर त्यामुळेच मी ना हे सुंदर असं पाऊच मागवलं. थांबा, हे एकच पाऊच नाही आहे. या एका पाऊचमध्ये किती पाऊच आहे आणखी काय काय ते दाखवत आहे. तर पहिले तर याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे आणि व्यवस्थित बसतं सुद्धा. त्याचं कापड पण छान आहे. त्याच्यामध्ये जे दुसरं पाऊच आहे थोडंसं त्याच्यापेक्षा लहान आहे, सेम तसंच आहे. याला एक समोरून झिप आहे. याच्यामध्ये तुम्ही काही चिल्लर पैसे ठेवू शकता आणि याच्यामध्ये काही कॅश ठेवू शकता. पण याच्यामध्ये एक आणखी आहे छोटू. हे पण तसंच आहे, सगळे एकसारखेच आहेत असं दाखवते म्हणजे कळेल. हा 3 पाऊचचा सेट आहे आणि खरंच क्वालिटी छान आहे आणि मला आवडलं. आणि मला सगळ्यात जास्त तर हे आवडलं कारण याच्यामध्ये मोबाईल पण बसू शकेल माझा. मोबाईल पण बसू शकतो आणि काही कॅश, कॉईन. तर असे हे वाले प्रोडक्टसुद्धा मी ऑर्डर केलेले आहेत. तर मला तर असं वाटत आहे की याचा उपयोग मी कधी करते कधी नाही. तर याच्यामध्ये आता काही कॉईन टाकते आणि काही चिल्लर असं काढायला. तर असं सुंदर असं मस्त हा 3 याचा सेट. क्वालिटीसुद्धा छान वाटत आहे याची. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉमेंट्समध्ये याची लिंक तुम्ही मागवू शकता किंवा कॉमेंट्सही करून विचारू शकता. तर असं छान हे पाऊच आणि हे 4-5 प्रोडक्ट मी ऑर्डर केलेले आहेत. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि कुठली वस्तू सगळ्यात जास्त आवडली आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीचा रिव्ह्यू हवा असेल तर मला नक्की विचारा आणि मी नक्की सांगेल. तर थोडी वाफ घेते कारण बोलल्या जाऊन नाही राहिलं. सध्या पाऊस चालू आहे आणि वातावरण चेंज होत आहे. कधी पावसाळा, कधी उन्हाळा. त्यामुळे थोडा तब्येतीवरती परिणाम जाणवत आहे आणि तर असो. तर आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर